नमस्कार, मी विनोद घोलप विजय समाचारच्या माध्यमातून आज आपल्या समोर आझाद समाज पार्टीचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांच्याशी चर्चा करायला आपण इथे आलेलो आहोत। भारतात आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून खूप सुंदर काम चालू आहे। एकमेव आंबेडकरी विचारांचे खासदार ज्यांना पूर्ण भारतामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत आहे असे चंद्रशेखर आझादजी यांच्या विचारावर आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने मुंबईमध्ये आझाद समाज पार्टी काम करायला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण उत्तर मुंबई जिल्ह्याचे पुन्हा एकदा निवडून आलेले जिल्हाध्यक्ष सुरेश वाघमारे यांना भेटायला आलेलो आहे। साहेब, आपण उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष झालेला आहात। आपला कार्यकाळ याच्या आधी सुद्धा आपण उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष होतात, तर आपण कशा पद्धतीने पार्टीचं काम करता? जय भीम, नमो बुद्धाय। गेल्या 4 वर्षापासून चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे भाईच्या विचारांना, कांशीरामजीच्या विचारांना प्रेरित अशा लोकांना जोडण्याचं काम, बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी मी चंग बांधलेला आहे। आणि डोळ्यासमोर सम्राट अशोकाचं राज्य निर्माण व्हावं यासाठी सांसद, नवनिर्वाचित सांसद भाई चंद्रशेखर आझाद हे संबंध देशामध्येच नसून तर जगामध्ये चांगल्या पद्धतीने आपलं आंबेडकरी प्रदर्शन, आंदोलन, मोर्चे करत आहेत। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी सुलाखून निघालेले कार्यकर्ते आहोत। तर आपण ऐकताय की चंद्रशेखर आझाद यांच्या विचाराने प्रेरित होऊन सुरेश वाघमारे मुंबईमध्ये छान काम करतायत। तर मला हे विचारायचं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे, तर आझाद समाज पार्टीच्या वतीने उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने तुमची रूपरेषा असेल? आमची मुंबई प्रदेशला नुकतीच मीटिंग झाली। रमाबाई आंबेडकर नगर शहीद स्मारकमध्ये नव्याने नियुक्त्या जाहीर झाल्या। भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या आदेशाने केंद्रीय प्रभारी आदरणीय गौरीप्रसाद उपासकजी यांनी आमच्या मुंबई अध्यक्षांची कैलास जयस्वाल यांची नियुक्ती जाहीर केली। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रभारी सिनियर लीडर नेहाताई शिंदे यांची सुद्धा महाराष्ट्राच्या प्रभारी महिला विंगच्या अध्यक्षपदी, महिला विंगच्या प्रभारीपदी नियुक्ती केली। त्याचबरोबर ज्यांनी आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये जेल भोगले, आंबेडकरी चळवळीमध्ये आझाद समाज पार्टीच्या बॅनरखाली मागे काही महिन्यापूर्वी 3 महिन्याचा कालावधी जेलमध्ये काढला, अशा त्या आमच्या भगिनी योगिनीताई पगारे यांना महाराष्ट्राच्या महिला विंगच्या अध्यक्षपदी भाईच्या आदेशाने महिला विंगचं अध्यक्षपद दिलं। आणि या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे भाई चंद्रशेखर आझाद यांचं नेतृत्व उदयास येत आहे। उत्तर मुंबईचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला 4थ्यांदा पुन्हा माझी निवड पक्षाने विश्वास ठेवून केली। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात भाई आदेश देतील त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत। कुणासोबत युती करायची का नाही करायची हे पक्षाचा आदेश, अंतिम आदेश असेल, त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू ठेवलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये ऑक्टोबरमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा निळा झेंडा फडकावणारा महापालिकेमध्ये नगरसेवक जावा यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करत आहोत। उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये आपण किती सीट लढवणार आहात? ज्या ठिकाणी आमची ताकद असे दिसेल, ज्या ठिकाणी संघटन आहे त्या ठिकाणी उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये जेमतेम 10 सीटा तरी लढण्याचा माझा मानस आहे। त्यापैकी किती सीट निवडून येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? त्यापैकी 3 सीटा निघू शकतात आणि ती तयारी आमची चालू आहे। उमेदवाराची चाचपणी सुद्धा चालू आहे। आंबेडकरी विचाराला घेऊन चालणाऱ्या उमेदवाराला आम्ही प्रायोरिटी देणार आहे, प्राधान्य देणार आहे। पक्षाने दिलेल्या
आदेशाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी विचार पेरण्याचं काम आम्ही उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये करणार आहोत. भूतो ना भविष्यतो या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा आजपर्यंत एकही नगरसेवक महापालिकेत गेला नाही. त्याकरिता चंद्रशेखर आझाद यांची आझाद समाज पार्टी ही लोकांना आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि आझादीचे जीवन जगण्यासाठी एक आझाद असा उमेदवार आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून महापालिकेमध्ये निवडून देण्याचा आमचा संकल्प आहे. मुंबईमध्ये नुकताच आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये आझाद समाज पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन उत्तर मुंबईमधून किमान 3 ते 4 सीट निवडून आणण्याचा त्यांचा मानस आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद. विजय समाचार, विनोद घोलप. जय भीम.